एखादा बैल जर पळत असला ना तर त्या बैलाला हरवण्यासाठी खूप सारे पैरेकरी एकत्र पण येतात का? असा खेळ चालू आहे आता मुंबईला. हा ते जवळ अख्खी मीटिंग भरते का या बैलाची कशी गाडी मारली पाहिजे, कंचा बैल मारला पाहिजे. बरोबर. त्या करायला नाही पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने गेला, आम्ही आमच्या पद्धतीने गेलो. कोणी आता झाली सुरुवात म्हणजे आता बघा आता काही दिवसापूर्वी बघितलं तुमच्या इंस्टाग्राम पेजला बॅनर पण बिंजोरला पडतंय. त्यानंतर आता मैदानामध्ये नाव पण देतात, म्हणजे कुठेतरी मोठा केला आता तुमचा सुरू झालाय त्यांच्याकडे. कारण बघा आता सहजासहज ज्या गाड्या पळतात त्या गाड्यांचा पैर तुटत नाही. आताचा आता कंडिशन आहे, काय बोलाल तुम्ही? पेर तुटत नाही, पण कधीतरी एकाला कोणाला गरीबाला संधी दिली पाहिजे. मोठ्या गाड्या मालकावी कोणच्याकडे मागला तरी दिला पाहिजे, कारण आम्ही बी देतो. आता बघा इथून तुम्हाला जसा जसा तुम्ही पैऱ्यामध्ये जाल चांगले चांगले, आता इथून विरोधक पण आता चालू होतील. त्याच्या मागे तुम्हाला आता म्हणजे एक या ठेवायला लागेल. कसं काय मॅनेज करायला तर हे सर्व? काय विरोधक नाही, काय मैत्रीपूर्वक गाड्या खेळू मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता बोनिवलीच्या मैदानामध्ये खांडपे भिवंडीचा गद्दार आज पुन्हा गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कुठली गाडी झाली? गाडी आपलं नाव होता त्या आलिंगरवाले फिरवा नाव आपलं. आणि कुठल्या पाठीमध्ये गाडी पळाली? उजव्या वाटीला पळाली. आणि डावा कान. हां. आणि पब्लिकला कोण पळाला? पब्लिकला तो पाखऱ्या पळाला, पनवेलचा. विजय शेठ शेलके डेरिवली. हा डेरिवलीचा पाखऱ्या. डेरिवलीकरांचा पाखऱ्या. मित्रांनो पाखऱ्या आणि गद्दारची गाडी कसं काय नियोजन झाला? नियोजन झाला तो आमचा नियोजन करतो तो राजेश पाटील, त्याने नियोजन केलं. आणि जयेश शेलार आडिवलीचा त्यावेळी नियोजन केला होता. नियोजन छान होता. बरोबर. आता मला वाटतं छोटी छोटी करून आता मोठी झेप घेत चाललाय गद्दार, काय बोलाल? हा मोठी झेप चालला आहे, पण मोठं मग गाडा मला बैल देत नाही. सध्या 2 नंबरमध्ये गाड्या चांगल्या प्रकारे आम्ही मारतो. आमची बी इच्छा आहे म्हणजे अशी मोठी गाडी पकडायची. मोठा पेढा भेटला तर आम्ही मोठ्या मध्ये जाणार, टॉपमध्ये. म्हणजे पैऱ्यानी कुठेतरी मार खातोय. हा पेऱ्याने मार खातो, पण मोठा पेढा भेटला तर आम्ही बी जाणार गाडी नक्कीच. आणि काय मग मागणी करायला मोठे गाडा मालक आहे त्यांच्याकडे? कारण बघा आता सहजासहज ज्या गाड्या पळतात त्या गाड्यांचा पैर तुटत नाही. आताचा आता कंडिशन आहे, काय बोलाल तुम्ही? पेर तुटत नाही, पण कधीतरी एकाला कोणाला गरीबाला संधी दिली पाहिजे. मोठ्या गाड्या मालकावी कोणच्याकडे मागला तरी दिला पाहिजे, कारण आम्ही बी देतो. आणि आम्हाला बी म्हणजे कॉल करतात, त्यांना बी सांगतो की असा कोणी वासरांना बी कॉल करतं. असा लेवलचा बैल असेल तर कॉल करा, आम्ही कोणाला बैल देऊ, पण वासरांना कोणी कॉल ना करू. बरोबर. म्हणजे वासरांसाठी पैरा मागतात तुमच्या गद्दारचा? हा वासरांसाठी मागताना. तर आमच्या लेवलचा बैल असेल तर आम्ही देऊ. आता आम्ही कसा मोठा 1 नंबरच्या बैलांचं आपलं लेवलचा बैल आहे म्हणून आपण तो मोठा बैल मागतो, कारण ते लेवलचा आहे म्हणून आपण त्यांच्याकडून मागतो. तसं आम्हाला बी आपल्या लेवलचा बैल असेल तर बैल मागा, आम्ही कोणाला देऊ. बरोबर. आता मला वाटतं शेवटचा गुलाल याच्या आधी पण बोनिवलीचा जी शेवटची पाठी झाली तिथं घेतला होता, आणि आज पण बोनिवलीच्याच मैदानात. हो बोनिवलीला बी घेतला गुलाल. त्यानंतर वापिस उसाडण्याला बी झाला ना, आज बोनिवलीला बी झाला. बरोबर ना त्या दिवशी धामणगावला बी गुलाल झाला. मग आठवड्यामध्ये किती वेळा पळवतात? आठवड्यातले आम्ही जास्ती करून रविवारी निघायचा प्रयत्न करतो, कारण पोरं असतात घरी, सगळी कामं धंद्याला असतात. रविवारी निघायचा प्रयत्न करतो, आणि बुधवारी असा कधी जमून झाली तर बुधवारी पळवतो. बरोबर आहे. आता जो पाखरे आणि हा नियोजन केलं तुम्ही, गाडी पळाली, किती अंतर काय झाला, काय सांगाल? अंतर तर कालपासून बैला काही हाताळत होती, काही अंतर खूप झाला. बरोबर आहे. आणि मग समोरची गाडी आपल्या मुंबईचीच होती का काही बाहेरची बैल होती? हो वाटतं एक नाशिकचा एक बैल होता, आणि एक वाटतं इकडचा होता. आलिंगर भिवंडीवाले नाव फिरवला होता आपल्या. म्हणजे तुमच्या भिवंडी परिसरामध्येच गाडी झाली आज? हा एक भिवंडीचा बैल होता, एक पनवेल भागातला बैल होता. बरोबर. मग तुम्ही नाव दिला होता का? हा आपलं नाव होता ते फिरवला. नाव फिरवलं. आता झाली सुरुवात म्हणजे आता बघा आता काही दिवसापूर्वी बघितलं तुमच्या इंस्टाग्राम पेजला बॅनर पण बिंजोरला पडतंय. त्यानंतर आता मैदानामध्ये नाव पण देतात, म्हणजे कुठेतरी मोठा केला आता तुमचा सुरू झाला आहे. आता बघा इथून तुम्हाला जसा जसा तुम्ही पैऱ्यामध्ये जाल चांगले चांगले, आता इथून विरोधक पण आता चालू होतील. त्याच्या मागे तुम्हाला आता म्हणजे एक या ठेवायला लागेल. कसं काय मॅनेज करायला तर हे सर्व? काही विरोधक नाही, काही मैत्रीपूर्वक गाड्या खेळू सगळ्यांच्या. काही भांडणधंडा करायची काही आवश्यकता नाही. विसरून गाड्या करू आपण लागला, मैत्रीपूर्वक असे सगळ्यांच्या गाड्या खेळू, मैत्रीपूर्वक खेळू. भांडणधंडा काही करायची गरज नाही. आता कमिटी चांगली आहे, भांडण केल्यानंतर 1 महिना डायरेक्ट बॅन करतात. बरोबर. म्हणजे भांडणांचा मुद्दा ना सांगत मी, असा एखादा बैल जर पळत असला ना तर त्या बैलाला हरवण्यासाठी खूप सारे पैरेकरी एकत्र पण येतात का? असा खेळ चालू आहे आता मुंबईला. हा ते जवळ अख्खी मीटिंग भरते का या बैलाची कशी गाडी मारली पाहिजे, कंचा बैल मारला पाहिजे. बरोबर. त्या करायला नाही पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने गेला, आम्ही आमच्या पद्धतीने गेलो. कोणची गाडी पाराटी खेळू नका. बरोबर. आणि आता नियोजन चांगलं करता तुम्ही. घरी देखरेख कशी असते? आता कायम आपण प्रश्न घेत असतो, आता सध्या घरी देखरेख कशी आहे त्याची? घरी देखील व्यवस्थित असतं. घरी असतं, पोरं असतात, मयूर असतं, तो नंदी असतं, आज पोरं आहे ते असतात. मला वाटतं माझ्या चॅनलवर आता ही तिसऱ्यांदा मुलाखत होती तुमची. सर्वात आधी मला वाटतं खिरकालीला झाली होती, थम्सअपमध्ये गाडी पळालेली. त्यानंतर बोनिवलीला भालगाववाल्यांचा लक्ष,
त्यासोबत. आणि त्याच्यानंतर मला वाटतं अजून एक देवरुंगवाल्यांचं लक्ष पण तुमच्या कोणगावला झाली होती, पण तिथं मी नव्हतो. आणि आज होतोय पाखरेसोबत. हां म्हणजे कुठेतरी ते बोलतात ना ग्राफ वरती येत चालले, त्याचा काय बोलाल? हो सगळे गाड्या पळतो तो. त्या दिवशी मी चांगलाच पडला देवरुंगच्या लक्षामध्ये. आज इथं बी चांगलाच पडला पाखऱ्यामध्ये. बरोबर. आता आजच्या बोनिवलीच्या मैदानाचं वैशिष्ट्य असं होती, काल बाईट दिली होती ती, की कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही, बारीक गाडा मालक असो की मोठा असो, सर्वांना एक समान गाड्या सोडण्यात येतील. तसं काही झाला का, काही वेगळा पद्धत झाला? नाही काही नाही, VIP बंद होतं डायरेक्ट. गाडी जमली आम्हाला, ते सांगितलं 4:30 वाजता करा. आम्ही 4:30 वाजता गाडी केली. नंतर आम्हाला तिथे सोडलं तर आम्ही खाली गेलो, व्यवस्थित गाड्या सुटल्या. बरोबर. म्हणजे त्याही जो नियम ठेवला होता तो पालन झाला. हां आजचा नियोजन एक नंबर होता. गेल्या अड्ड्याला नियोजन जरा या होता त्यांचा VIP मुलं. आजचं नियोजन एक नंबर होता. बरोबर. आता तुमच्या पाठीमागं असलेला मी बघतोय तिकडे पक्षा, एकशिंगी पक्षा, त्यांनी पण गुलाल घेतलाय, काय बोलाल? तो बी चांगलाच पळतो आतून. त्या दिवशीने गाडी जमलेली, पण त्या VIP मुलं त्याची गाडी झाली नाही त्या दिवशीने. आज झाली त्याची गाडी. बरोबर. मला वाटतं आज त्याची गाडी पण लवकर झाली. आणि आता कसं काय पुढचं नियोजन? आता खूप सारी मैदानं, आता उसटणं आहे, त्यानंतर खिरकाली आहे, काय बोलाल? उसटण्याचं वाटतं नियोजन चालू आहे. किटकालीला जरा बैल बसून ठेवायचा आहे आरामावर रविवारी. त्यानंतर बुधवारी काढायचा प्रयत्न करून 26 जानेवारीला चांगला पेरा करून 26 जानेवारीला देसाईला गाडी पळू. बरोबर. म्हणजे आता काही चांगलंच नियोजन करू, आता थोडक्यातच गाड्या पालू. हां चांगलंच नियोजन करू, जरा आरामात घेऊ, चांगलंच नियोजन करून चांगल्या गाड्या मारायचा प्रयत्न करू. बरोबर. आता ज्या पण काही गाड्या होतात बघा, आता तुम्हाला पैऱ्यांच्या पण मागण्या येतात. तर तुम्ही सांगितलं तुमच्यापेक्षा एकदम कमी पडणाऱ्या बैलांचे किंवा छोट्या बैलांचे येतात. आता तुमचं पण विचार आहे मोठ्या बैलांमध्ये पालायचं. मग आता समोरून पैरा तर होत नाही, तर आता बऱ्याच गाड्या मालक कसं करतात, एखाद्या वेळेला 2 नंबरची गाडी पण 1 नंबरच्या गाडीला मारतोय, तर गाडी पण खेळतात मग ज्याही पैरानं दिलं त्यांच्याशी. मग तुमचं काय मत आहे त्याच्यावर? हो आम्ही बी गाडी खेळू सगळ्यांशी, असं काही नाही. मोठा गाडा मला असला बैल आहे, आज पळेल उद्या पळणार नाही. एकदा आपण ट्राय करू कोणत्या गाडीवर, मोठ्या गाडीवर, आपल्याला समजा अंदाज येईल बैल आपला पळतो का नाही. बरोबर. म्हणजे आपण मोठी गाडी खेळायचा प्रयत्न करू. बरोबर. बैलाची म्हणजे कॅपॅसिटी त्यांच्यातून माहिती पडेल. हां आपण मी मोठ्या गाडीवर कधीतरी नाव फिरवणार. बरोबर. आज गाडी कोणी पळवली एकदा पुन्हा सांगा? गणपत ड्रायव्हर पोसरी आणि आपला अनुज ड्रायव्हर धामणगाव ही गाडी पळवतात. बरोबर. चला तुम्हाला मेकर आपला केशव मामा सावत आणि आहे धामणगावचा छोट्या बेटे आहेत. पोरं 4-5 पोरं आहेत सुट्टीला, कारण मस्ती जाम करतो ना बैल सुट्टीला जरा थोडा, कारण त्याला रस्ता दिसला जरा होतं काही सुट्टं. बरोबर. चला तुम्हाला आजचा गुलाल घेतला, पक्षा पण आलाय सोबत, गद्दार पण. बघा एका गावातली जर 2-4 बैला गुलालामध्ये जातात तर कुठेतरी या गोष्टीचा सर्व गाडामालकांना अभिमान असते. काय बोलाल आजचं जातात शेवटचा प्रश्न गुलालाचा? आज तर खूप आनंद आहे, कारण कोणाला बी आमचे एक बैल आहे दुश्मन म्हणून, त्याने बी चांगलीच गाडी मारली. त्या दिवशी म्हशीच्या यात्रेतून घेतलेला 3.5 लाखाचा बैल काला मांडा, त्याची गाडी मारली त्यांनी. आम्ही आता घेतलेला आहे वासरू, बैल म्हणजे बैलच आहे. त्याने तिकडे बी चांगली गाडी मारली, नाही तर आम्ही चांगली गाडी मारली. चला अभिनंदन तुमचं, आणि अशीच वाटचाल चालू राहू द्या. धन्यवाद.